वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल. सर्वांचं या ठिकाणी मेंटॉरच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे बाळांनो. बघा, आता कधी कधी इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करता येते. तीन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. क्रॅमर रूल मेथडनी, एलिमिनेशन मेथडनी, त्याच्यानंतर ग्राफिकल मेथडनी त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. सॉल्व्ह करणं सोपं आहे, पण अशा प्रकारचे इक्वेशन पडले की सर येईना, सर समजना, सर हे इक्वेशन येत नाही. मग आपल्याला सॉल्व्ह येत असून इक्वेशनचा जर टाईप बदलला तर आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येणं सुद्धा गरजेचं आहे. आता हा एक प्रकारचा टाईपच आहे. आपल्याला काय आता याच्यातले जे कोइफिशियंट आहेत ते फ्रॅक्शन स्वरूपात दिले. मग कधीही इक्वेशन मध्ये जर कोइफिशियंट फ्रॅक्शन स्वरूपात दिले तर त्याला पहिल्यांदा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनवून घ्यायचं व्यवस्थित. मग त्याला कोणतीही मेथड वापरून त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येते. पण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनवण्यासाठी आता फ्रॅक्शन स्वरूपात जर दिले तर इथे एक मी तुम्हाला सांगतो त्या टेक्निक सांगतो. त्या टेक्निकचं नाव आहे जलवा टेक्निक. जलवा टेक्निक काय म्हणते? फ्रॅक्शन मध्ये ज्या संख्या खाली लटकायला त्याचा जलवा दाखवायचा. इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला त्याचा जलवा दाखवायचा. तर इथं जर आपण बघितलं तर मला सांगा, इथं कोण लटकायला? 3, आणि इथं पण 3च आहे. म्हणजे 3चा जलवा या ठिकाणी दाखवायचा. 3 काय म्हणतंय? मेरा ही जलवा. मग आता मेरा ही जलवा म्हणलं की 3चा जलवा दाखवूया आपण त्याला. ओके, 3चा जलवा दाखवणे म्हणजे मल्टिप्लाय. इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय बाय 3. 3 आपण मल्टिप्लाय करून घेऊया प्रत्येक टर्मला. 1/3 x इंटू 3 प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 10/3 इंटू 3. बघा बरं आता किती सोपं झालं. 3 गेट कॅन्सल, इथं पण 3 गेट कॅन्सल, म्हणजे काय राहिलं? 1x म्हणजे x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कसं वाटतंय? सुंदर ना? एकदम सोपं आहे. म्हणजे त्याला सॉल्व्ह करायला एकदम सोपं जाते आपल्याला. आता निघालं इक्वेशन नंबर 1 नाव. आता इथं मला सांगा कोण लटकायले? 4 लटकायले. म्हणजे या ठिकाणी कोणाचा जलवा दाखवायचा? 4चा जलवा. 4 काय म्हणताय? मेरा ही जलवा. परत इथं आता इक्वेशन 2 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय 4 ने मल्टिप्लाय करूया. बघा, 2x इंटू 4 प्रत्येकाला आता 4 ने मल्टिप्लाय करायचं. 1/4 इंटू y इंटू 4 इज इक्वल टू 11/3. 11/4 इंटू 4 सगळ्याला मल्टिप्लाय 4 ने करायचं. मग 4 2 8. इथं काही काटाकाटी होत नाही. 8x येते. इथं 4 गेट कॅन्सल, इथं पण 4 गेट कॅन्सल. बघा बरं आता किती सोपं झालं. 1 इंटू y इज इक्वल टू 11. आता अशा स्वरूपातले इक्वेशन दिले की आपल्याला काय वाटतंय? हा, सोपं आहे सर. आता इथून पुढे आपल्याला कोणतीही मेथड, एलिमिनेशन मेथड वापरून, ग्रामर रूल मेथड वापरून आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येते. पण इक्वेशन नीट निघणं गरजेचं आहे. ओके, हे तुम्ही करा.